मुंबईतल्या परळमधल्या याच क्रिस्टल टॉवरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी रहिवाशांना 7 कोटी रुपये मोजावे लागले। मात्र या 7 कोटींच्या मोबदल्यात बिल्डरनं घर नाही तर मृत्यूचा आशियाना विकला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। विकासक इस्माईल हाजी इसा यांनी उभारलेल्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्याला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला। यात 3 पुरुष आणि एका वयस्कर महिलेचा समावेश आहे, तर जखमी झालेल्यांचा आकडा 20च्या घरात आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती फक्त आगीच्या दुर्घटनेपुरती मर्यादित नाहीये। बिल्डरांची हम करे सो कायदा ही वृत्ती आणि दुर्घटना होईपर्यंत झोपेचं सोंग घेणारं प्रशासन या दोन्ही बाबी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यात। ओसी म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नसतानाही बिल्डरांनी फ्लॅटचा ताबा दिल्याची गंभीर बाब आता उघड झाली आहे। महापालिकेनं वारंवार नोटिसा बजावूनही बिल्डरनं त्याकडे कानाडोळा केला। 5 वर्ष झाली आम्ही ओसीसाठी प्रयत्न करत होतो आणि अमुक यंत्रणा बिल्डरनी काही ह्याप्रमाणे केलं नव्हतं, त्यामुळे सर्व आम्हाला काही त्यातलं माहीत नव्हतं। अजूनही या इमारतीला ओसी मिळालेली नाहीये आणि ओसी मिळाली नसताना देखील तर रहिवासी कसे काय राहतात? आम्ही 5 वर्ष हो, आमची गंभीर परिस्थिती होती, भाडा नव्हता मिळत होता आणि राहायला पर्याय नव्हता, कुठलं जाणार कुठे, आम्ही जुने रहिवासी हो। क्रिस्टल टॉवर आगीच्या दुर्घटनेमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। 5 वर्षांपासून बिल्डरनं ओसी म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र का मिळवलं नाही? महापालिकेची कारवाई ही फक्त नोटीस पुरतीच मर्यादित का राहिली? ओसी शिवाय इमारतीला वीज आणि पाण्याचं कनेक्शन कसं मिळालं? इमारतीमधली अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित का नव्हती? आणि बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर याबाबत मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? बहुतेक लोकांना आपण आपले जे स्पेशल अप्लायन्स आहेत त्यांनी रेस्क्यू केलेलं आहे, यांची बिल्डिंगची सिस्टीम चालू नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती आणि ते निग्लिजन्स आमच्या महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अनुषंगाने निग्लिजन्स जे पण असेल क्रिमिनल ऑफेन्स दर्ज करायला सांगितलं आहे, जे जबाबदार होते या सिस्टीमला। जर त्या ठेकेदाराने जो कोणी डेव्हलपर होता, बिल्डर होता, त्याने जर ते नियम पाळले नसतील, बिल्डिंगला ओसी होती की नाही वगैरे, हे सगळे चौकशीचे विषय आहेत, त्याची सर्वंकष चौकशी केली जाईल आणि जर त्यामध्ये तो डेव्हलपर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। याआधीही मुंबईनं मोठ्या आगीच्या दुर्घटनांचे अनेक चटके सोसलेत, त्या झळींमध्ये निष्पाप मुंबईकरांनी आपले प्राण गमावलेत। मात्र अशा प्रकरणातील दोषी बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याचं मात्र ऐकिवात नाही। अशा प्रकारच्या आगीच्या दुर्घटना भविष्यात आणखी किती मुंबईकरांच्या आयुष्याची राखरंगोळी करणार आहेत हा प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरित आहे। स्वाती लोखंडे आणि उदय जाधवसह न्यूज 18 लोकमत, मुंबई।